राज्यांमध्ये छावाचं संघटन आंध्र प्रदेश असेल, या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेची मोठ त्या ठिकाणी रवली आणि संघटना मजबूत केली। अण्णासाहेबांचे विचार ऐकण्याकरता लाखोंची गर्दी जमायची। जे राजकीय पक्षाचे लोक अण्णासाहेबांची धसकी घ्यायचे की अण्णासाहेबांची सभा म्हणजे आज कोणाची तरी पूर्ण उधळून काढणार। अण्णासाहेब चांगल्याला चांगलं आणि वागण्याला वागणं म्हणणारा वाघ होते। अण्णासाहेबांनी या महाराष्ट्राला एक तरुणांची फळी दिली। आज अनेक तरुण, मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरतो तर अनेक ठिकाणी कोणीतरी आमदार असेल, कोणीतरी जिल्हा परिषद मेंबर असेल, कोणीतरी पंचायत समितीचा सभापती असेल, हा छावाचा कार्यकर्ता असतो। आज तो छावाच्या माध्यमातून राजकीय पटलावर लोकप्रतिनिधी झाला, सभापती झाला, आमदार झाला, खासदार झाला, नवे तो उपमुख्यमंत्री पर्यंत मजल सुद्धा मारली। असे छावाचे कार्यकर्ते जे अण्णासाहेबांच्या कुशीत, अण्णासाहेबांच्या मुशीत तयार झाले, अण्णासाहेबांच्या प्रेरणेने त्यांनी स्वतःमध्ये छत्रपती शिवरायांचे 18 पगड जातीच्या मावळ्यांचे विचार आचरणात आणले आणि स्वतःचं एक अस्तित्व तयार केलं। पण ज्या घरातून, ज्या संघटनेच्या माध्यमातून ते अस्तित्व उभं राहिलं, ती संघटना आज कुठे आहे? त्या संघटनेची मावळे आज कुठे आहेत? या महाराष्ट्राला मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एक नवी संधी मिळाली आणि मराठा संघटना ज्या विखुरलेल्या होत्या त्यांचं एक नवीन विचारमंच तयार झालं। सगळ्या मराठा संघटना एका विचारमंचावर एकत्र आल्या, त्याचं नाव होतं मराठा क्रांती मोर्चा। पण मराठा क्रांती मोर्चा जसा जसा संभाजीनगर पासून पुढे गेला तसं एक समन्वयक नावाचं गोंडस पिल्लू जन्माला आलं। जो तो उठला, स्वतःला समन्वयक लावायला लागला आणि आपल्या स्वतःच्या संघटनेचं अस्तित्व त्याने सोडून दिलं। कोणीतरी जिल्हाध्यक्ष होता, कोणीतरी तालुका अध्यक्ष होता, कोणीतरी प्रदेशाध्यक्ष होता, सगळेजण समन्वयक झाले आणि नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला लागले आणि मराठ्यांच्या संघटना विखुरल्या। मराठा महासंघ असेल, मराठा सेवा संघ असेल, अखिल भारतीय छावा असेल, छावा बुलंद असेल, छावा परिषद असेल, संभाजी ब्रिगेड असेल, स्वाभिमानी असेल, अनेक मराठ्यांच्या संघटना या महाराष्ट्रातून नव्हे तर भारतात काम करत होत्या। विचाराने मजबूत आणि शरीराने सुद्धा मजबूत असलेले कार्यकर्ते या संघटनेमध्ये होते। पण समन्वयक नावाच्या या गोंडस पिल्लाने जन्म घेतल्यानंतर सगळ्या संघटना विखुरल्या। आज पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षापासून मराठा आरक्षण नावाचं एक आंदोलन चालू आहे। त्याच्यामध्ये आम्ही भावनिक झालो आणि आमचं एक नवीन नेतृत्व त्या निमित्ताने उभं राहिलं। त्या नवीन नेतृत्वाला आम्ही तुम्ही सर्वांनी डोक्यावर घेतलं। डोक्यावर घेत असताना मराठ्यांच्या पदरामध्ये ज्या नोंदी कधी सापडत नव्हत्या त्या सापडल्या। परंतु आज 2 सप्टेंबरला मराठ्यांच्या हातामध्ये एक नवीन जी.आर. देण्यात आला। तो जी.आर. कसला आहे मित्रांनो, तर मराठा समाजाला